मंत्री संजय सिरसाट अपने छत्रपति संभाजी नगर में अपने दौरे के दौरान उन्होंने पत्रकारों से बातचीत की और राजनीतिक और सामाजिक मुद्दों पर बेबाक जवाब दिए। प्रसार माध्यमों द्वारा पूछे गए प्रश्नों पर उन्होंने स्पष्ट और सटीक प्रतिक्रियाएं दी। उबाटा में पार्टी के भीतर संभावित नाराजगी, किसानों के लिए कर्ज माफी के अलावा उन्होंने दो टूक कहा, सोनिया गांधी की तुलना में अमित शाह किसी भी समय बेहतर नेता है और यह हमारी पार्टी की स्पष्ट भूमिका है। संवाद के दौरान उन्होंने कई अन्य महत्वपूर्ण घटनाक्रमों पर भी रोशनी डाली, जिसमें शासन की नीतियां, विकास योजना और संगठनात्मक दिशा पर बातें शामिल रहीं। इंडिया आघाडी मुळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपुरती बनायचा प्रयत्न झाला होता, परंतु ज्या पक्षांना स्वतःचं अस्तित्व नाही असे अनेक पक्ष त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले। जवळपास 27 पक्षाचं मिळून झालेले ती इंडिया आघाडी ती लोकसभेमध्येच त्याचा धुव्वा उडाला होता आणि संजय राऊत सारखे त्यांचे दलाल हे इंडिया आघाडी किती मजबूत आहे, मग देशाचा पंतप्रधान कोण होणार, तर राहुल गांधी पासून ते उद्धव ठाकरे पर्यंत यांचे नाव चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत होते। आजची अवस्था उबाटाची अशी आहे की त्यांना काँग्रेस साधा त्यांचा फोनही घेत नाही, फोनही करत नाही, शरद पवार त्यांना विचारत नाही। आज त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले ते इंडिया आघाडीसाठी नाही, फक्त काँग्रेससाठी दिले। काँग्रेस आता कुठे आहे हे ते शोधताय आणि उद्या हेच वाक्य ते शरद पवारसाठी सुद्धा यूज करणार आहे। म्हणून आता ही आघाडी वगैरे काय राहिलेली नाही आणि याचा परिणाम आता अकेला चलोरेच्या भूमिकेत उबाटाला चालावं लागेल आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही। ज्यांच्या जोरावर हे गर्जना करत होते आता त्यांनी यांची हवा काढून घेतली। अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदर आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं तर आमचं अस्तित्व, जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती, 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल, आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा। एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत हे अख्खा महाराष्ट्र जाणतो। संजय राऊतला इतरांवर टीका करण्यामध्ये काय आनंद बोलतो माहित नाही। आम्ही लाकडाच्या याच्यावर उडक्यावर उभे आहोत, कशावर, तुला काय करायचं काय? आमच्या ताकदीचा अंदाज आला नाही का आणखी? आम्ही ठरवलं तर काय करू शकतो हे तुम्हाला दिसलं नाही का चित्रात? एकच झटका, एकच चिमटा घेतला तर लाहीलाही झालेली तुमची, तुम्हाला नेस्ता नाबूद केलंय आम्ही। आणि तुमची अवस्था आज जी आहे ना ती महाराष्ट्रातल्या कुणालाही सांगा, चला उबाटात प्रवेश घ्यायचा तर तो पळतो, पाय लावून पळतो, तो तुमच्याकडे यायला तयार नाही। आणि एक तुम्हाला मी सांगतो की या काही दिवसामध्ये त्यांच्याकडचे जे काय आहेत ना मान्यवर, जे यांना कंटाळलेले, यांच्या जाचाला कंटाळलेत ना, त्या सर्व मान्यवरांचा प्रवेश आम्ही शिवसेनेत करणार आहोत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं एवढं काय तुम्हाला अप्रूप वाटतंय? हे कधीतरी वर्ष 6 महिन्यातून असं एखादं फेरी मारत असतं। 10 मिनिटाचा दौरा, अर्ध्या तासाचा दौरा हा त्याचा ठरलेला प्रोग्राम असतो। जाणे, एक मेळावा घेणे, निघणे। अरे पक्ष कसा चालवायचा कमीत कमी त्या शरद पवार साहेबांकडून तरी शिका। तुम्ही ज्यांना नावं ठेवता ना त्या एकनाथ शिंदे साहेबांकडून शिका, दौरे कसे असतात। हे फक्त फार दिवस झाले आता घरात बसून करमत नाही म्हणून काढलेले दौरे, आणि ह्या दौऱ्याला तसा कोणताही अर्थ नाही। तुम्ही पाहाल त्या दौऱ्याचं जर तुम्ही जेव्हा चॅनलवाले जेव्हा शूट करतील त्या टाइमाला तुम्हाला कळेल त्यांना मिळालेला रिस्पॉन्स कसा आहे। मासे मटण बंदच ठेवलं पाहिजे, अरे जातात तर हा संजय राऊत जाऊन नाशिकला मटण खातो, आता हे कोकणात जाऊन मासे खातील, दुसरं काय राहिलं यांच्याकडे? अमित शहा रायगडला जाऊन तटकरच्या घरी जेवत असेल तर त्यात काही गैर नाहीये, परंतु रायगडच्या पालकमंत्र्याचा तिढा हा सुटेल आणि रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असेल। सगळ्या चौकशा चालू आहेत आणि अत्यंत टॉप लेवलवर चालू आहेत, अंतिम टप्प्यात आलेले आहेत। त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागतील हे त्यांना सुद्धा समजून चुकलेलं आहे। म्हणून वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन गळा भेट घेणे, चहा पिणे, हे जे काही कार्यक्रम चालले होत ना ते त्याच्यासाठी की कमीत कमी आम्हाला सॉफ्ट कॉर्नर द्या। परंतु तुम्ही काही जरी केलं तरी आता तुम्हाला सजेपासून मुक्तता नाहीये
तुम्हाला जेल हे तुमचं आता घर राहील. अनेक आहेत, अनेक प्रकरणे त्यांचे. पत्रसाळा घोटाळा आहेत, मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेले घोटाळे आहेत, अनेक अनेक टेंडरचे घोटाळे आहेत. या सर्व घोटाळ्याची चौकशी चालू आहेत. कॅगने सुद्धा त्याच्यात रिपोर्ट दिलेला आहे यांच्या विरोधात. आणि म्हणून त्या संबंधित जे जे कोणी असतील ते सर्वांवर कारवाई होणार. आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे तर आहेच आहे, आणि आम्हाला वरिष्ठ म्हणून जर अमित शहा मार्गदर्शन करत असेल तर आम्ही त्याला गैर मानत नाहीत. सोनिया गांधीपेक्षा अमित शहा केव्हाही चांगले, ही आमची भूमिका आहे. म्हणून अमित शहा असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, यांचं मार्गदर्शन आम्ही निश्चित घेतो. एनडीए मध्ये असताना एकमेकांशी संबंध ठेवणं हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात.